लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. चला तर मग आजच्या आपल्या भागाला आपण सुरुवात करूया. त्यात आधी आपण पाहतो की नंदिनी एकटीच बसलेली असताना तिथे आता जीवा आलेला असतो आणि जीवा नंदिनीला समजवायचा प्रयत्न करत असतो. कारण नंदिनी म्हणत असते की मला आता भूक नाहीये, मला काही सुद्धा नकोय. पण त्याच वेळेला नंदिनीला सांगितलं जातं की असं कसं चालणार आहे, थोडं तरी निदान खाऊन घे असं देखील आता तिला बोललं जातं. आणि तेव्हाच ना मग ती विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता जीवा नंदिनीला म्हणत असतो की त्यापेक्षा मी एक काम करतो ना, तुला भरवतो आणि तुला भरवत असताना मी तुला ना अगदीच ना आधी कसं भरवायचो, एकदम तुझा मूड रिफ्रेश करत तसंच तुला मी भरवतो असं देखील आता सांगितलं जातं. मग तो एक एक घास भरवत असतानाच म्हणू लागतो की हा घास बाळाच्या आईचा. असं तो जसं म्हणतो तसं मात्र आता नंदिनी त्याच्याकडे पाहत राहते. नंदिनीला थोडं वाईट वाटतं. तर जीवासुद्धा आता म्हणतो की सॉरी, खरंच माझ्या लक्षात नाही, नेहमीप्रमाणे मी आपला बोलून गेलो, खरंच त्यासाठी सॉरी. आणि असं बोलून तो आता ही सगळी बाजू सावरून घेत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जीवा जो आहे तो नंदिनीला समजावत असतो आणि सगळ्या काही गोष्टी ठीक होतील असं बोलून तिला आता एक विश्वास देत असतो. नंदिनी ही बोलत असते की आपण ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवलेली आहे, आपण कधी ना कधी तर सांगावं लागणार आहे. नंदिनी, तू जेव्हा बोलशील ना तेव्हा आपण घरातल्यांना सगळ्यांना सांगूया. तू जर आता बोललीस तर आताही मी तुझ्या पाठीशी आहे. तू जर नंतर बोलणार असशील ना तर तेव्हाही मी तुझ्या पाठीशी आहे. तू जे बोलशील तेच माझ्यासाठी पूर्व दिशा असेल असं देखील आता तो तिला म्हणून समजावत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा नंदिनी म्हणत असते की तुम्ही माझ्यासोबत कायम असेच राहा, मला आवडतं. तर दुसरीकडे मात्र आता डॉक्टरांचा अचानकपणे जीवाच्या फोनवर फोन आलेला असतो आणि म्हणूनच नंदिनी म्हणत असते की डॉक्टरांनी आता अचानक का बरं फोन केला असेल. नंदिनी जीवाला फोन आता स्पीकरवर टाकायला सांगते. डॉक्टर आता विचारत असतात की सगळ्या काही गोष्टी ठीक तर आहेत ना, सगळं नॉर्मल आहे ना, कसे आहेस मिसेस देशमुख असंही आता विचारलं जातं. त्यावर आता जो जीवा आहे तो म्हणत असतो की हो, आता त्या ठीक आहेत, ऑल ओके आहे सगळं काही. मग आता जीवाला त्या सांगू लागतात की तुम्ही जरा हॉस्पिटलमध्ये या ना. मग जीवा त्यांना म्हणतो का काही झालं आहे का. पण जीवाला त्या म्हणतात की तुम्ही जरा आलात तर बरं होईल आणि सोबत येताना नंदिनीसुद्धा त्यांनासुद्धा घेऊन या असंही आता सांगितलं जातं. आता जेवढ्या काही गोष्टी सांगितले जातात तेव्हा मात्र आता इथे नंदिनी जीवाला म्हणत असते की ऑल ओके तर असेल ना. जीवा म्हणत असतो की ओके असेल, आपण जाऊया, नको काळजी करूस. इकडे आता जी दिव्या असते ना ती मात्र पार्थच्या नुसतं मागे पुढे करत असते. पार्थ जो आहे तो काही गोष्टी करत असतानाच त्याचं आता पोट तुडुंब भरलेलं असतं. कारण ऑलरेडी ना त्याने खूप जास्त खाल्लेलं असतं जे की दिव्याने बाहेरून आणलेलं असतं. दिव्याला तो म्हणत असतो की मला आता काहीसुद्धा नको आहे. पण दिव्या त्याला सांगत असते की आता तुम्हाला पुन्हा हात पुढे करावा लागेल. तेव्हाच तो म्हणत असतो की मला नको आहे काही, कारण आहे ना खूप जास्त झालं आहे. पण तुम्हाला मी सांगितलेलं ऐकावंच लागणार आहे बघा सर. कारण आहे ना मीसुद्धा तुम्ही सांगितलेलं ऐकले, तुमचा डब्बा मी संपवला आहे, त्यामुळे तुमच्या आईकडनं तुम्हाला ओरडा भेटणार नाही आहे. मी फक्त बडीशेप आणलेत. अच्छा, बडीशेपच आणलेत का, मग असं बोल ना. मग जेव्हा ती आता बडीशेप द्यायला जाते ना तेव्हा तिचं डोकं हे पार्थला लागतं आणि दोघांनी एकमेकांना ठोकर मारली जाते. दोघंही जण एकमेकांवर आदळतात. तेच आता ती दिव्या म्हणत असते की आता पुन्हा एकदा आपण डोकं एकमेकांना लावायला हवं, नाहीतर काय होईल माहिती आहे का, आपल्याला शिंग येतील असंही आता म्हटलं जातं. शिंगांबद्दल सांगितल्याबरोबर आता त्याला काव्याचं बोलणं आठवतं. काव्यासुद्धा त्याला असंच बोलायची, एकमेकांना डोकं आपटलं की आता शिंग येतात. त्याला ते बोलणं आठवल्यावर त्याला काव्याची आठवण येऊ लागते. कारण दिव्यासुद्धा अगदी सेम तसंच बोलत होती. तर दिव्याचं आता खाऊन पिऊन मस्त झालेलं असतं आणि प्रेझेंटेशनची वेळ येणार असते. दिव्याला आता पार्थ म्हणत असतो की खूप झाली मजा मस्करी, आता कामाकडे लक्ष द्या, कारण कामसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि मग कामाकडे तो तिला लक्ष द्यायला सांगत असतो. तेव्हाच ना
त्याला दिव्या म्हणत असते की सर तुम्ही काळजी करू नका, प्रेझेंटेशनचं बोलत असाल ना तर प्रेझेंटेशन पूर्णपणे माझं रेडी आहे, तुम्ही आता बोलाल ना तर सगळं काही आता असं झटक्यात तुमच्यासमोर दाखवू शकते मी. अच्छा असं का, ठीक आहे, पण आता ही बडीशेप पण पडली आहे, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी प्रेझेंटेशनची तयारी करा. मग त्याने पिऊनला कॉल करून सांगितलेलं असते की इथे बडीशेप पडली आहे ती उचलून घ्या. पण दिव्याच्या या वागण्यावर ना पार्थला हसूसुद्धा येत असतं आणि तो तिच्याकडे बघून हसत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे जी वसू आहे ती रम्यासोबत बोलत असते. रम्याला म्हणत असते की रम्या ऑल ओके ना, सगळं तर ठीक आहे ना, अगं मला तुझी खूप आठवण येते आणि तुझ्याबरोबर ना विजयरावांनासुद्धा आठवण येते बघ. तिकडनं नेमकी विजयने जी बाई उभी केली होती आई म्हणून तीसुद्धा आता तिथून जात असते आणि जेव्हा ती तिथून जात असते ना नेमकं आता बघितलेलं असतं इथे असणाऱ्या वसूची आणि तिची ठोकर होते. वसूची आणि तिची ठोकर झाल्याबरोबर त्या दोघीही जणी एकमेकांना आदळतात. मग आता विजयची आई ना तुम्ही काय ओळखलत नाही का मला? हो हो ओळखलं ना, का नाही ओळखणार, असंही आता म्हटलं जातं. मग आता तुम्हाला तर माहिती आहे ना की तुमच्या आणि माझ्या रम्याचं लग्न झालं आहे ते, का विसरलात काही गोष्टी? हो हो लक्षात आहे ना, कसं काय विसरणार आहे, कोणत्याच गोष्टी विसरलो नाही आहे, असं देखील आता सांगितलं जातं. मग काय सगळं काही ठीक आहे ना, तुम्हाला आमची रम्या सून म्हणून पसंत आहे ना? ते काय ना विजयरावांना आम्ही घर जावई म्हणून ठेवले, पण देशमुखांनी मात्र त्यांना डोक्यावर चढवले. काय ना देशमुखांची आता त्यांना सवय झालेली आहे, त्यामुळे जराही टेन्शन घेऊ नका, ऑल ओके आहे सगळं, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता विजयरावांबद्दल अजून तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही त्यांचं लग्नही लावलं, पण जी बाई समोर उभी असते ना ती आता तोंडात ना एकही शब्द काढत नसते, ती कंटिन्यू आता पाहतच राहते. ती जेव्हा असं पाहत असते ना तेव्हा मात्र आता इकडे वसू जी आहे ती म्हणत असते की सगळं ठीक आहे, पण तुम्ही काहीच का बोलत नाही आहे, तुम्हाला राग वगैरे आला आहे का, म्हणजे आमच्याकडे विजय वगैरे राहतोय त्या गोष्टीचा, असंही आता वसू विचारत असते. त्यावर तिच्या तोंडात ना एकही शब्द निघत नसतो, कारण ती एक बाहुली म्हणून आणलेली एक नाटकी आई होती जी की त्याने फक्त काही तासांसाठी आई म्हणून उभी केलेली होती. आणि तेवढ्यातच ना त्या बाईचा तिथं नवरा येतो आणि त्या बाईचा तिथे नवरा आल्याबरोबर ना तो म्हणत असतो की अगं तू इथेच कशी काय थांबलीस, चल ना, असं बोलून तो आता तिला घेऊन जात असतो. तेव्हाच ही कोण, मग आता ती म्हणू लागते की हा माझा भाऊ आहे, नवऱ्याला ती भाऊ बनवते आणि तिकडनं घेऊन जाते. मग दुसरीकडे आता वसूला कुठेतरी संशय येत असतो. वसू विचार करते की काहीतरी गडबड आहे, यांनी माझ्या रम्याबद्दल तर विचारलंसुद्धा नाही, अशा कशा असतील या, असाही विचार ना आता इथे असणाऱ्या वसूच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. मग नंतर ना वसू थोडा विचार करत असते, पण दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की नंदिनी आणि जीवा या दोघांनाही डॉक्टरांनी बोलवलेलं असतं आणि म्हणूनच मग डॉक्टरांनी बोलवले म्हटल्यावर जावं तर लागणारच आहे, म्हणून दोघंही जण डॉक्टरांकडे गेलेली असतात. तेव्हाच ना तिथे एक लहान मुलगा असतो, तो लहान मुलगा खूप जास्त मस्ती करत असतो. तर त्याची आई त्याच्यावर ओरडत असते आणि त्याची आई त्याला म्हणत असते की तुला कळत नाही का, काय करतोयस तू, हे किती मजा मस्करी, कशाला करायची ही मस्करी, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता नंदिनीची नजर जाते. तर दुसरीकडे नंदिनी आता एका वेगळ्याच तंद्रीमध्ये हरवलेली असते, कारण या हॉस्पिटलमध्ये आल्यावर ना तिला ते सगळे काही दिवस आठवत असतात, जेव्हा ती काव्यासोबत हॉस्पिटलमध्ये यायची ना ते सगळे दिवस. तर दुसरीकडे मात्र आता ती बाई जी आहे ती आपल्या मुलावर ओरडत असते आणि हे सगळं नंदिनी आणि जीवा बघतात. नंदिनी आणि जीवा या सगळ्या काही गोष्टी बघतात ना तेव्हा मात्र आता ते ओरडतात आणि म्हणतात की ओ ताई तुम्ही असं का करताय, कशाला त्याच्यावर इतकं रागवताय, असं करू नका, असं देखील आता ओरडून सांगितलं जातं. त्याच वेळेला तुम्हाला माहीत नाही हा किती मस्ती करतो, याची जर मस्ती बघाल ना तर तुम्हीही म्हणाल की आपल्याला पोरं नकोच म्हणून, असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो की असं कधीच आम्ही बोलणार नाही, आम्हाला मुलं झाली ना तरी कितीही मस्तीखोर असली तरीही चालतील, पण आम्हाला मुलं हवी आहेत. मग आता जीवाने त्या मुलाला जवळ घेतलेलं असतं
तेवढ्यातच रिसेप्शनवर असलेली बाई सांगत असते की तुम्हाला आतमध्ये बोलवलं आहे, मिसेस देशमुख अँड मिस्टर देशमुख. मग आता जीवा आणि त्याचसोबत नंदिनीला आतमध्ये जायचं असतं, म्हणून मग दोघंही जण तिकडनं जायला निघत असतात. आणि जेव्हा जायला निघतात ना, तेव्हा मात्र दोघांनाही तो जाताना बायसुद्धा बोलत असतो. दोघांनाही जेव्हा तो बाय बोलतो तेव्हा नंदिनी तर आता त्या मुलाकडे लहान पाहतच राहते, कारण ती आता नुकतीच एका मुलाला गमावून बसली होती आणि त्याचं दुःख तिला होतं. इकडे आता वसूला डाल में कुछ काला आहे असं वाटत असतं, म्हणूनच तिने ना आता विजयला कॉल केलेला असतो. आणि विजयला जेव्हा ती कॉल करते तेव्हा ती आता विजयला विचारू पाहत असते की तुमची आई दिसली होती. मग तोही आता थोडा रिॲक्ट होतो. माझी आई? कोणती आई? असं तो म्हणतो. मग आता कोणती आई म्हणजे अशा तुम्हाला किती आई आहेत असंही आता विचारलं जातं. असं जेव्हा आता बोललं जातं ना, तेव्हा मात्र विजयराव, जेव्हा आपल्याकडे साखरपुडा नव्हता का, बोलणी करायला तुम्ही लोक आला होतात, तेव्हा तुमची आई नव्हती का आली? ती आई? अच्छा, ती आई का? असं आता विजय म्हणतो. त्यावर सुद्धा आता संशय येऊ लागलेला असतो. ती आई म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय तुम्हाला? मला सांगा जरा बरं सगळ्या काही गोष्टी, मला थोडं कन्फ्युजन वाटतंय. ती आई म्हणजे अशा आई आहेत का भरपूर तुमच्या? असंही आता ते विचारत असते. तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की तसं नाही हो, आई तर एकच आहे, पण काय आहे ना, आई जी आहे ना ती थोडीफार कशी आहे ना नाराज आहे. कधी तिला असं कळलं आहे ना आता की मी लग्न केलं आहे, तिचं असंच म्हणणं होतं की काय आहे की काही झालं तरीसुद्धा एवढं काही गडबडीत लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिने तुम्हाला त्याबद्दल काही म्हटलं नसेल. प्लीज त्यासाठी खरंच आईकडनं मी तुम्हाला सॉरी बोलतो, असंही उगाचच आता विजय बोलत असतो. आणि वसूला उगाच समजावत असतो. वसू म्हणत असते की बरं ठीक आहे, पण तुम्ही कुठे आहात विजयराव? तुमच्या मागून जरा आवाज येतोय, कसला एवढा आवाज येतोय कळत नाही आहे. मग आता ती जेव्हा टर्न मारते ना, तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिच्या पाठीनं विजय असतो आणि विजय तिथेच लिंबू सरबत पीत असतो. पण तो तिला काय सांगतो की मी ना घरी आहे आणि त्यातच मी लिंबू सरबत बनवतोय, असं काहीसं तो आता सांगत असतो. तुम्ही या, तुम्हालाही मी लिंबू सरबत बनवून देतो, असंही तो आता म्हणतो. पण इकडे वसूला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग ती म्हणते की आता जाऊन विचारत नाही ना, तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. मी आत्ताच्या आता जाते आणि विजयरावांना जाब विचारतेच. मग आता जेव्हा ती जाते ना, तोपर्यंत विजय जो आहे तो तिकडनं निघून गेलेला असतो. दुसरीकडे आता प्रेझेंटेशन द्यायचं असतं आणि क्लायंट आलेले असतात, मीटिंग असते आणि म्हणूनच दिव्याला बोलवल्यास सांगितलं जातं. कामावरची सगळीजणं आतमध्ये येतात, पण दिव्या नाही आहे. दिव्याने तर मोबाईल इथेच ठेवला आहे डेस्कवर आणि दिव्या कुठे गेली आहे माहीत नाही आहे सर, असंही आता म्हटलं जातं. मग प्रेझेंटेशन मुलगा म्हणत असतो की एक मी देऊ का? पण तेव्हाच ना ते एक मुलगी म्हणते कामावरची की नको बाबा, तू मागे प्रेझेंटेशन दिलं होतं तेव्हा काही कॉन्ट्रॅक्ट मिळालं नव्हतं, त्यामुळे तू प्रेझेंटेशन देऊच नको, असंही आता सांगितलं जातं. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं पार्थ जो आहे तो थोडा डिस्टर्ब असतो. तो विचार करत असतो की कुठे गेली असेल ही अजूनच कशी काय आली नाही, हा प्रश्न देखील आता पडलेला असतो. आणि म्हणूनच पार्थ थोडा विचार करत असतो. त्यातच ती मोबाईलसुद्धा ठेवून गेलेली असते. तर दुसरीकडे आता पार्थ म्हणत असतो की तसं प्रेझेंटेशन माझ्याकडे रेडी आहे, मी देऊ शकतो. आणि मग काय, त्याला आता स्वतःलाच ते प्रेझेंटेशन द्यावं लागणार असतं, कारण अजूनही दिव्या आलेली नसते. पण त्याला ना आता खूप जास्त राग येत असतो, कारण कामाच्या बाबतीत कोणतीही हयगय केलेली चालत नसते. दुसरीकडे डॉक्टरांकडचा सीन दाखवण्यात आलेला आहे. जीवा आणि नंदिनी ज्या आहेत त्या दोघंही जण आता डॉक्टरांच्या समोर बसलेले असतात. आणि आता ओके तर वाटतंय ना, काही ठीक आहे ना, टेन्शन तर नाही ना, असं देखील डॉक्टर आता विचारत असतात. तेव्हा आता जीवा डॉक्टरांना सांगत असतो की सगळं काही ठीक आहे, आता हळूहळू का होईना नंदिनी या सगळ्यातून बाहेर यायचा प्रयत्न करते. मग तुम्ही घरात सांगितले का याबद्दल? तेव्हा आता ते दोघंही जण म्हणतात की नाही, घरात आम्ही याबद्दल नाही सांगितलेलं. मग का नाही सांगितलं घरात तुम्ही याबद्दल? असं का केलं? तुम्ही तर सांगितलं होतं की काव्यालाच फक्त कळू देणार नाही आहे, मग तुम्ही बाकी इतरांना
का नाही सांगितलं आहे. त्यावर जीवा म्हणतो की ते काय आहे ना, की घरात जर आम्ही सांगितलं बाकी इतरांना तर काव्यालासुद्धा समजू शकतं, कारण काव्यापासून कोणी काहीच लपवून ठेवत नाही आणि त्यामुळेच आम्ही घरात काहीच सांगितलं नाही. त्यावर डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे, तर तुमचा लुकआउट आहे, पण तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या काही गोष्टी झाल्या ना त्यामुळे तुम्ही हार मानू नका, तुम्ही सगळ्याला सामोरं जा. काय आहे ना, आता तुमच्या आधी ज्या पेशंट गेले ना त्यांचं 3 महिन्याचं जे बाळ आहे ते नुकतंच गेलं. 3 महिन्याचं बाळ जेव्हा त्यांचं गेलं तेव्हा त्यांनी खूप स्वप्न बघितलेली होती. मुलगा 30 वर्षापर्यंत जोपर्यंत होईल ना तोपर्यंतची सगळी स्वप्न बघून ठेवलेली असतात पालकांनी. पण तुम्ही इतक्यात हार मानू नका. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर तुम्ही अशी हार मानलीत ना तर काही होणार नाही. त्यापेक्षा मी तुम्हाला एकच सांगेन की बघा, ज्या काही गोष्टी आहेत त्याला सामोरं जा आणि तुमच्याकडे अजूनही संधी आहे. तुम्ही पुढच्या महिन्यात एक चान्स घेऊ शकता. की तुम्ही एक काम करा, ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्यातून बाहेर यायचं असेल तर एखाद्या टेस्ट करून बघा. काही टेस्ट मी तुम्हाला सांगते, सजेस्ट करते, त्या टेस्ट करा. त्या टेस्ट केल्यावर तुम्हाला लगेच रिपोर्ट्स येतील आणि मग तुम्ही दुसरा चान्स घेऊ शकता. असं देखील डॉक्टर आता जीवा आणि नंदिनीला सांगून समजावू लागतात. तेव्हा कुठे जाऊन नंदिनीला बरं वाटतं. मग नंदिनी पॉझिटिव्ह विचार करायला लागलेली असते. आधी पूर्ण हरलेली नंदिनी आता कुठे त्या नंदिनीला होप्स वाटायला लागलेले असतात. तेवढ्यातच तिथे एक नर्स येते आणि नर्स जे आहे तिला डॉक्टर ज्या आहेत त्या सगळ्या काही रिपोर्ट्स जे आहेत, जे काही टेस्ट करायच्या आहेत त्या सांगतात आणि मग जीवा आणि नंदिनीला सांगतात की तुम्ही हिच्याबरोबर जा आणि सगळ्या टेस्ट करून घ्या. एकदा का सगळ्या टेस्ट केल्या ना की उद्या रिपोर्ट्स येतील. उद्या रिपोर्ट्स आले की आपण बघूया पुढे काय करायचं आहे ते. दुसरीकडे पार्थने जे प्रेझेंटेशन दिलेलं असतं ते एकदम भारी अफलातून झालेलं असतं आणि त्यामुळेच ना पार्थला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. पण त्यावर ते जाताना हे म्हणत असतात की आता मी असंच हे प्रेझेंटेशन घेतलं, पण नेक्स्ट टाईम मला व्हिज्युअल हवं आहे असं देखील सांगितलं जातं. पार्थही हो म्हणतो. तर दुसरीकडे आता दिव्या तिथे आलेली असते आणि दिव्या जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आता पार्थ तिच्यावर भडकतो. तर दिव्या म्हणत असते की हे काय क्लायंट येऊन सुद्धा गेले का? हो, क्लायंट येऊनही गेले. म्हणजे तुला आता जाग येते का? तुला कामाबद्दल जराही सिरियसनेस नाही आहे. मला आता तुझं काही ऐकायचं नाही आहे. आताच्या आता तू कामावरनं जाऊ शकतेस. तू आत्ताच्या आता रिजिग्नेशन लेटर लिहून दे, मी तुला कामावरनं काढून टाकत आहे असंही आता पार्थ म्हणतो. कारण कामाच्या बाबतीत कोणतीही हयगय केलेली मला चालत नाही आणि तू तेच करत आहे, त्यामुळे मला आता तू कामावर नको आहे असं डायरेक्टलीच पार्थने दिव्याला म्हटलेलं असतं. दिव्या आता नाराज झालेली असते. ती पार्थला म्हणत असते की सर, पण आता मात्र पार्थ म्हणत असतो की कोणतेही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत ना इथे घेणार नाही आहे मी, मला ऐकायचं नाही आहे. कामाच्या बाबतीत मी खूप जास्त परफेक्ट आहे आणि काम हे परफेक्टच व्हायला हवं असं मला वाटतं. त्यामुळे प्लीज मी तुला सांगतोय, मला आता कोणतंही कारण देऊ नकोस, तुझं रेजिग्नेशन लेटर तयार ठेव असंही आता म्हटलेलं असतं. कारण पार्थला खूप जास्त राग ना ह्या दिव्याचा आलेला असतो. दिव्या नको तो शहाणपणा करत असते आणि ती आता पार्थच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि या गोष्टी पार्थलाही दिसत असतात. पार्थने आता तिला तोंडावरच सुनावलेलं असतं आणि तिथून तो निघून जातो. तर इकडे मात्र आता ती थोडा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे जो आहे विजय, तो वसू यायच्या आधी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तयार ठेवतो. म्हणजे तिला लिंबू सरबत त्याने सांगितलं आहे म्हटल्यावर त्याने आता लिंबू सरबत पूर्णपणे तयार केलेलं असतं. आणि जेव्हा तो लिंबू सरबत तयार करून राहतो ना तेव्हा तिथे वसू येते. तर तो वसूला म्हणत असतो की बघितलं का, आलात ना तुम्ही, तुमच्यासाठीच हे लिंबू सरबत मी केलेलं आहे आणि बघा तुम्ही यायच्या आधी परफेक्ट मी लिंबू सरबत करून ठेवलं असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता विजयला ती म्हणते की तू हे लिंबू सरबत तिथूनच आणलं असशील, मला माहिती आहे, जिथे तू पीत होता असंही आता ती त्याला बोलून दाखवते. तेव्हा विजय म्हणतो की आपण या गोष्टीबद्दल इथे नको बोलूया, तुमच्या रूममध्ये जाऊन बोलूया. कारण विजयला माहिती झालेलं असतं की वसूने आता आपली चोरी पकडलेली आहे. त्यामुळे आता
विजयला इथे बोलायचं नसतं. आता बसून निघून गेल्यावर तो आपली कॉलर वगैरे ठीक करतो. तेवढ्यात जीवानंदिनीसुद्धा हॉलमध्ये आलेले असतात. जीवानंदिनी जेव्हा हॉलमध्ये येतात ना, तेव्हा ते नुकतेच दमून भागून आलेले असतात. तेव्हा आता ते ठरवत असतात की आता कुठे होप्स वाटत आहेत, आता कुठे बरं वाटत आहे. कारण त्यांना हेच वाटत असतं की आपले रिपोर्ट उद्या आले की आपण पुन्हा एकदा चान्स घेऊया, मग घरात इतरांना सांगूया, असंही त्यांचं ठरत असतं. पण आता घरातल्यांशी खोटं बोलायचं हे सुद्धा कुठेतरी त्यांच्या जिव्हारी लागत असतं. ते दोघंही जण बोलत असतातच. तेवढ्यातच ना आता तिथे गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी असे अचानकच येतात ना, तेव्हा मात्र आता नंदिनी आणि जीवा उठून उभे राहतात आणि मग ते विचारतात की गुरुजी, तुम्ही अचानक कसं काय येणं केलं? तर गुरुजी म्हणत असतात की जे काही ठरवलं आहे मनात ते करून टाकायचं. नंदिनी म्हणत असते की गुरुजी, तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे? जींना आता नंदिनी बसायला सांगते. जीवा म्हणतो मी पाणी घेऊन पटकनच येतो. त्यावर जीवाला ते म्हणतात की मला ना जन्मेजा देशमुख तुमचं खास करून कौतुक करायचं आहे, कारण प्रत्येक वेळेला मी येतो आणि तुमचं कौतुक करायचं राहून जातं. जीवा म्हणतो की माझं काय कौतुक? त्यावर गुरुजी म्हणतात की तुम्ही खऱ्या अर्थानं पुरुषार्थ गाजवताय. असं म्हटल्यानंतर आता जीवा म्हणतो की त्यात मी काय केलं आहे? जीवा म्हणतो की मी कसला पुरुषार्थ गाजवणार, साधं मी माझ्या बायकोची काळजी घेऊ शकत नाही आहे. त्यावर गुरुजी म्हणतात जे होणार आहे ना ते कोणीही टाळू शकत नसतं, अगदी तू सुद्धा टाळू शकला नसतास. तू काही कमी केलेस ना असं मला वाटत नाही आहे. आपल्या बायकोच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यासोबत आपल्या बायकोला सुखादुखात साथ देणं यालासुद्धा पुरुषार्थ गाजवणं असंच म्हणतात आणि तू तेच केलं आहेस. आनंदात, दुःखात, उन्हात, सावलीत, थंडीत कधीही आपल्या बायकोला जेव्हा आपली गरज असेल तेव्हा जर आपण त्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असू तर त्यालासुद्धा बायकोची साथ देणं यालाच पुरुषार्थ असं म्हणतात आणि ते तू दिलं आहेस असं देखील जीवाला आता बोलून ते गुरुजी आहेत ते जीवाचं कौतुक करत असतात. गुरुजी बोलताना बोलून गेलेले असतात खऱ्यात आणि खोट्यात. मग नंदिनी विचारत असते खऱ्यात आणि खोट्यात तुम्ही असं का म्हणालात गुरुजी? कारण गुरुजींना ना सगळ्याच काही गोष्टी माहिती असतात. जरी जीवा आणि नंदिनीने घरातल्यांपासून सगळ्या काही गोष्टी लपवून ठेवलेल्या असल्या तरीसुद्धा हे गुरुजी आहेत ते बरोबर सगळं काही ओळखून असतात. तर गुरुजी जे आहेत ते स्पष्ट बोलतात की आजच्या जगात आहे ना कोणीही सत्य लपवून राहू शकत नाही. प्रत्येकजण ना खोटं तर बोलतच असतं, कधी सत्य बोलतं कधी खोटं बोलतात. तुम्हीही नाही राहू शकत या सगळ्यापासून, असंही आता ते जीवा आणि नंदिनीला बोलून दाखवतात. नंदिनी म्हणते की आमचं काही चुकतं आहे का? म्हणजे आम्ही जो काही निर्णय घेतला आहे तो चुकला आहे का? त्यावर गुरुजी म्हणतात ते सांगणारा मी कोणच नाही आहे. मग गुरुजींना आता सांगायचं असतं की आज मी इथे आलो आहे ते तुम्हाला महाभारत सांगायला. कुरुक्षेत्रात खूप मोठं असं महायुद्ध सुरू होतं, कौरव विरुद्ध पांडव. द्रोणाचार्य जोपर्यंत मैदानात आहेत पर्यंत विजयाचा झेंडा फडकणार नाही हे पांडवांच्या लक्षात आलेलं होतं. शक्तिशाली द्रोणाचार्याला या युद्धातून बाहेर काढण्यासाठी पांडवांनी काही प्लॅन केला. आवाज उठवला, अश्वत्थामा मेला आहे. जसा हा आवाज उठला गेला द्रोणाचार्य थेट युधिष्ठिरांकडे गेले या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी. गुरुजी म्हणतात की ते मग फक्त युधिष्ठिरांकडेच का गेले? त्यावर आता जीवा म्हणत असतो की बरोबर आहे, तिथे भीम होता, कृष्णा होता, अर्जुन होता, मग आता फक्त त्यांना युधिष्ठिरांकडे जाणंच योग्य का वाटलं? नंदिनी म्हणते कारण युधिष्ठिर जे होते ते कधीही खोटं बोलायचे नाही, नेहमी सत्य बोलायचे, धर्मनिष्ठ होते. म्हणूनच तर खरं तर या सगळ्याची पडताळणी करण्यासाठी खऱ्या खोट्याची पडताळणी केल्यावरच समजतं, म्हणून त्यांनी युधिष्ठिराकडे जायचं ठरवलं. आणि या कथेतले युधिष्ठिर आहे फक्त आणि फक्त तू, असं ते नंदिनीला सांगू पाहत असतात. नंदिनीला आता हे एवढं मोठं कोडं टाकून गुरुजींनी पेचात टाकलेलं असतं. ती अक्षरशः म्हणते की या सगळ्यामध्ये आई हव्या होत्या, कारण तिला या कोड्याचं उत्तर काही उलगडत नव्हतं. कारण नेहमी सत्य सांगणारी जी नंदिनी असते, जी आज हे सत्य लपवून ठेवायला पाहत असते, खोटं सांगू पाहत असते, म्हणूनच आता ही कथा गुरुजींनी तिला सुनावलेली असते. गुरुजी जेव्हा ही कथा तिला सुनावतात तेव्हा नंदिनी विचार करू लागते. तर इकडे पुढील भागामध्ये
मला पाहायला मिळतं की जीवा आणि नंदिनी ह्याने रिपोर्ट्स केलेले असतात, तर दुसरीकडे मात्र आता जी दिव्या असते तिला काही राहण्याची सोय वगैरे होत नसते. म्हणजे असं म्हणतात की फक्त मुली मुली राहतात, त्यांना काही राहता येत नाही. जर मॅरिड असेल तरच राहता येतं. आणि मग ती म्हणते की मला मॅरिड म्हणून राहायचं असेल तर तुम्हाला मंगळसूत्र तयार ठेवावं लागणार आहे, कारण मला ना आता माझी ओळख जी आहे ती दिव्या पार्थ देशमुख अशी करून द्यावी लागणार आहे. ती जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता जो पार्थ आहे तो तिच्याकडे बघतच राहतो. आणि इकडे आता नंदिनी आणि जीवाचे पेपर्स आलेले असतात, रिपोर्ट्स आलेले असतात. आणि त्यामुळेच आता डॉक्टर म्हणतात की रिपोर्ट्स काहीसे चांगले नाही आहेत. बहुतेक आता कधीही जीवानी आई बाबा होणार नसल्याचंच आता डॉक्टरांनी बहुधा सांगितलेलं असणार आहे, कारण जीवा आणि नंदिनीला धक्का बसतो ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकून. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.